आज मतदान पार पडलं. एका एकनिष्ठाच्या परिवारातील सदस्याला 2 कायम इच्छुकाला आणि एका माजी उमेदवाराला मतदान केलं. सामाजिक न्यायाप्रमाणे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. बघूयात उद्या गुलालाची पानकरी कोण कोण ठरत आहेत. पण अत्यंत चुरशीची लढत होती. पुण्याच्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सर्वजण निश्चितच प्रयत्न करतील. भलेही मग सत्ताधारी असो किंवा विरोधक म्हणून बसायची पाळी आली तरी काही हरकत नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील सन्मानाचा मान असतो. विशेष रंगत आली ती वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिकेच्या रंगसंगतीमुळे आणि अ, ब, क, ड अशा वेगवेगळ्या पर्यायांमुळे. महत्त्वाचं काय आहे, कुठल्याही दुकानामध्ये ज्यावेळेस जातो आपण तर आपल्याला व्हरायटी म्हणजे भरपूर विविधता असेल तर निवड करायला सोपं जातं. चांगलं आपण घेऊ शकतो. दिखाऊ आणि जुजबीपणापासून वाचून टिकाऊ आणि मजबूत गोष्टी आपल्या हाती राहू शकतात. बघूयात उद्याचा निकाल. पुण्याच्या या निवडणुकीत कोणाला धूळ चाटवतो, कोणाला गुलाल आणि कोणाला बुक्का, क्रमशः उद्या संध्याकाळी. एकंदरीतच पाताल लोक असेल, प्रस्तावित मेट्रो असतील, रिंग रोड असतील, अशा बऱ्याच पार्श्वभूमीवरती येणारी 5 वर्षे निवडणुका वेळेत लागल्या तर ही पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतील पुढील पिढ्यांसाठी.